ओके, सो बघा हा समजला एन्थाल्पी ऑफ सोल्युशन म्हणजे क्रिस्टल लॅटाइस एन्थाल्पी प्लस एन्थाल्पी ऑफ काय असते तर हायड्रेशन एन्थाल्पी असते. ओके फाइन. थर्मोकेमिस्ट्री. थर्मोकेमिस्ट्री डील्स विथ द एन्थाल्पी चेंजेस फॉर अ केमिकल रिएक्शन. ठीक आहे, एन्थाल्पी चेंजेस फॉर द केमिकल रिएक्शन मान्य आहे, पण कार्बन डायऑक्साइड फॉर्म होण्यासाठी पण काहीतरी एन्थाल्पी चेंज आहे. कार्बन इन द सॉलिड स्टेट प्लस O2 इन द गॅशियस स्टेट काय देते, कार्बन डायऑक्साइड इन व्हॉट स्टेट देते, गॅशियस स्टेट. H2O फॉर्म होण्यासाठी पण काहीतरी एन्थाल्पी आहे. म्हणजे जे काही तुमचे कंपाऊंड्स आहेत, जे काही तुमचे कंपाऊंड्स आहेत त्याची फॉर्मेशन साठी काहीतरी हीट लागते, त्याला आपण एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. जर एखादा सबस्टन्स त्याच्या एलिमेंटल स्टेटमध्ये, एलिमेंटल स्टेटमध्ये म्हणजे सोडियम, सोडियम म्हणून एक्झिस्ट होतं अर्थवरती, क्लोरीन अर्थवरती एक्झिस्ट होताना Cl2 म्हणून एक्झिस्ट होतो, हायड्रोजन अर्थवरती एक्झिस्ट होताना H2 म्हणून एक्झिस्ट होतो, त्याची एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन येत नाही. असे जे काही मॉलिक्युल्स आहेत किंवा ऍटॉमिक एलिमेंटल ऍटॉमिक स्टेटमध्ये आहेत, जे अर्थवरती आहे तसे एक्झिस्ट झातात, त्याला काही तुम्ही फॉर्म बिम करायला गेलेला नाहीये, त्या केसमध्ये त्यांची एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन काय असणार आहे, 0. म्हणजे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 0, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ H2 0, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ Cl2 0, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ P4 0, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ SH 0, एन्थाल्पी ऑफ एनी मेटल 0. कारण तुम्ही त्याला फॉर्म नाही केला, तो अर्थ वरती एक्झिस्टच होतोय. पण CO2 तुम्ही फॉर्म करू शकताय, H2O तुम्ही फॉर्म करू शकताय, K2Cr2O7 तुम्ही फॉर्म करू शकताय, H2SO4 तुम्ही फॉर्म करू शकताय. त्याची एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन आपण फाइंड आउट करतो, त्याची एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन फाइंड आउट करतो. आणि मग ती रिएक्शन घडताना कशामध्ये तर एखादी रिएक्शन घडते, फॉर एक्झाम्पल ग्लुकोज आहे, ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करून कार्बन डायऑक्साइड आणि काय देते, वॉटर. मग एनर्जी रिलीज झाली, एन्थाल्पी रिलीज झाली, मग किती हीट बाहेर पडली, डेल्टा एच. मग डेल्टा एच काय, एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट्स मायनस एन्थाल्पी ऑफ रिॲक्ट, एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस एन्थाल्पी ऑफ रिॲक्ट. सो इथं बघा, consider a reaction AA plus BB gives CC plus DD. The enthalpy change for the reaction काय असणार आहे, enthalpy of reaction. Stoichiometry किती moles of C आहेत, C into enthalpy of C. Enthalpy of C म्हणजे enthalpy of formation of C plus D into enthalpy of formation of काय असणार आहे, D. हे प्रोडक्ट झालं मायनस रिॲक्ट. एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन म्हणजे काय असतंय, एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन म्हणजे असते समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट असते. इथं परत A into enthalpy of A plus B into enthalpy of B, where H, A, B, C and D are molar enthalpies of A, B, C, D respectively. So enthalpy of reaction is always what, enthalpy of reaction is summation of enthalpies of product minus summation of enthalpies of reactant. So enthalpy of chemical reaction is difference between the sum of enthalpies of product and that of reactant with each substance in a definite physical state. Physical state very important आहे, तो solid मध्ये आहे, liquid मध्ये आहे का gas मध्ये आहे. and their amounts म्हणजे moles, त्याची stoichiometry, stoichiometry हा A ची stoichiometry small a आहे, B ची stoichiometry small b आहे, C ची stoichiometry small c आहे, D ची stoichiometry small d आहे, म्हणजे 1 2 3 4 असं जे काय असेल. and being represented by the coefficient in the balanced chemical equation. Exothermic reaction and endothermic reaction हे आपल्याला चांगलं माहित आहे. जर तुमचा enthalpy of reaction, जर तुमचा enthalpy of reaction काय येतंय, नेगेटिव्ह, enthalpy of reaction काय येतंय, एक्झोथर्मिक. enthalpy of reaction नेगेटिव्ह कधी येणार आहे, enthalpy of reaction नेगेटिव्ह येण्यासाठी summation of H product हा स्मॉलर आहे summation of H reactant पेक्षा. एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट काय असतंय, छोटा असतंय, आणि एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट काय असतंय, जास्त. आता डेल्टा H एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन जर पॉझिटिव्ह आणायचं असेल, म्हणजे पॉझिटिव्ह कधी येणार आहे, तर समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट हा ग्रेटर असतो समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट पेक्षा. So the enthalpy of reaction can be positive or negative depending on the summation of enthalpies of product and summation of enthalpies of reactant. Summation of enthalpy of product जर greater आहे, हा वाला कंडिशन. Summation of enthalpies of product जर greater आहे, summation of enthalpy of reaction पेक्षा, तर तुमचा डेल्टा H पॉझिटिव्ह आहे म्हणजे रिॲक्शन एंडोथर्मिक आहे, म्हणजे
ती रिॲक्शन घडण्यासाठी हीट ऍब्झॉर्ब करावी लागणार आहे. काय करावी लागणार आहे? हीट ऍब्झॉर्ब करावी. त्याचं उलट, ऑन अदर हँड जर एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट कमी आहे आणि एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट जास्त आहे तर डेल्टा एच काय असते तर निगेटिव्ह, विच मीन्स हीट इज रिलीज्ड अँड द रिॲक्शन इज एक्झोथर्मिक. सो हा बघा, N2 गॅशियस प्लस O2 गॅशियस गिव्स 2NO, पॉझिटिव्ह आहे, एंडोथर्मिक. KClO3 देते 2KCl प्लस 3O2. ह्याला मॅंगनीज डायऑक्साईड कंपल्सरी घ्यावं लागतं, जर नसेल तर रिॲक्शन खूप स्लो होते किंवा कधी कधी होतच नाही. कॅटलिस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याची डेल्टा एच काय आहे तर negative. Now, what is standard enthalpy of reaction? Standard enthalpy of reaction is counted in its standard state. Standard state, जो त्याची फिजिकल स्टेट आहे ती स्टँडर्ड, एलिमेंटल स्टेट जी असेल ती. दुसरं, त्याचं टेम्परेचर 298 केल्विन आहे. जेव्हा कधी ती रिॲक्शन घडतीये त्यावेळी टेम्परेचर किती आहे? ज्यावेळी ती रिॲक्शन घडतीये त्यावेळी टेम्परेचर किती आहे? 298 केल्विन. प्रेशर किती आहे? 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि जे काही सबस्टन्सेस आहे ते 1 मोलच्या फॉर्म मध्ये आहे. कशाच्या फॉर्म मध्ये आहे? 1 मोलच्या फॉर्म. सो इथं बघा, टू कंपेअर द एन्थाल्पी चेंज ऑफ डिफरंट रिॲक्शन दे हॅव टू बी रिपीटेड अंडर सिमिलर सेट्स ऑफ कंडिशन. म्हणजे मी दर रिॲक्शन 298 केल्विनला आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला घडवणार आणि चेक करणार की कधी एनर्जी ही एन्थाल्पी जास्त बाहेर पडते, कधी हीट बाहेर जास्त पडते किंवा कधी हीट कमी बाहेर पडते. KCl आणि NaCl ची रिॲक्शन आहे तर KCl आणि NaCl फॉर्म होण्यासाठी किती हीट लागते किंवा किती हीट बाहेर पडते. कंपॅरिझन की कोणती जास्त एक्झोथर्मिक आहे, कोणती कमी एक्झोथर्मिक, किंवा कोणती जास्त एंडोथर्मिक आहे किंवा कोणती कमी एंडोथर्मिक आहे. ठीक आहे. सो थर्मोडायनामिक स्टँडर्ड स्टेट, the standard state of a substance is the form in which the substance is most stable at a pressure of 1 bar. 1 bar is equals to 1 atmosphere. नवीन स्टँडर्ड मध्ये 1 बार घेतो, पहिला आपण 1 ॲटमॉस्फिअर घेत होतो. काय घेत होतो पहिला आपण? 1 ॲटमॉस्फिअर. आणि टेम्परेचर किती आहे तर 298 केल्विन. इफ द रिॲक्शन इन्व्हॉल्व स्पीशीज इन द सोल्युशन इन इट स्टँडर्ड स्टेट ऑफ हाऊ मच कॉन्सन्ट्रेशन? 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन. सगळे जे काही सबस्टन्सेस आहेत ते किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये असणार आहेत? 1 मोलार. स्टँडर्ड स्टेटला. कसल्या स्टेटला? आता स्टँडर्ड स्टेट ऑफ सर्टन एलिमेंट्स इज, हायड्रोजन कायम कोणत्या स्टेट मध्ये असतो? गॅशियस. मर्क्युरी लिक्विड स्टेट मध्ये असतं. करेक्शन करायचं, मर्क्युरी कोणत्या स्टेट मध्ये असतं? लिक्विड. सोडियम सॉलिड स्टेट मध्ये असतं. कार्बन ग्रेफाइट मध्ये पण असू शकतो किंवा डायमंड मध्ये पण असू शकतो. कार्बन जो आहे ॲलोट्रॉप्स 3 आहेत, ग्रेफाइट, डायमंड किंवा फुलरन. मोस्टली ग्रेफाइट, डायमंड तर नाही, मोस्टली ग्रेफाइटस मध्ये असतो त्यामुळे ग्रेफाइट दिले. कार्बन ग्रेफाइट स्टेट मध्ये असतो. हा, इथेनॉल कोणत्या स्टेट मध्ये असतो? लिक्विड. कॅल्शियम कार्बोनेट कोणत्या स्टेट मध्ये असतं? सॉलिड. कार्बन डायऑक्साइड कोणत्या स्टेट मध्ये असतं? गॅशियस. परत इथेनॉल कोणत्या स्टेट मध्ये असतं? लिक्विड. वॉटर कोणत्या स्टेट मध्ये असतं? लिक्विड. कॅल्शियम कार्बोनेट परत सेम लाईन. हे सगळं ऍट व्हॉट टेम्परेचर? ऍट 1 प्रेशर 1 बार. आणि टेम्परेचर किती डिग्री सेल्सिअस तर 25 डिग्री सेल्सिअसला असणार. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, काय फरक आहे? हे एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन आहे. ह्याला जेव्हा मी 0 लावते, काय लावते? 0 म्हणजे वरती नॉट देते. त्याचं मिनिंग आहे की टेम्परेचर कंपल्सरी 298 केल्विन आहे, प्रेशर कंपल्सरी 1 बार आहे किंवा 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आणि जो काही सबस्टन्स आहे तो 1 मोल आपण फॉर्म करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी घेत असतो. ठीक आहे. सो थर्मोकेमिकल इक्वेशन्स कसे लिहायचे? सगळ्यात पहिला बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन असायला पाहिजे. जर एखादी रिॲक्शन आहे N2 गॅशियस प्लस H2 गॅशियस गिव्स व्हॉट? NH3. ही काय बॅलन्स्ड इक्वेशन आहे का? नाहीये. थर्मोकेमिकल इक्वेशन, जर मला एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन ह्याची फॉर्म फाइंड करायची आहे, दिस इज एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, म्हणजे अमोनिया फॉर्म होण्यासाठी जे काय असेल मला जर हे फॉर्म करायचं, सगळ्यात पहिला मला बॅलन्सिंग करायला पाहिजे. बॅलन्सिंग करण्यासाठी मी इथं काय घेणार आहे? 3H2 आणि इथं काय घेणार आहे तर 2H3. सो कन्सिडर द बॅलन्स्ड इक्वेशन फॉर द रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट. आता ह्या सगळ्यांचे स्टँडर्ड एन्थाल्पीज फाइंड केलेत, सगळ्यांचे स्टँडर्ड एन्थाल्पीज आपल्याकडे आहेत. अमोनियाची स्टँडर्ड एन्थाल्पी आपल्याला दिली आहे. हायड्रोजनची स्टँडर्ड एन्थाल्पी 0, नायट्रोजनची स्टँडर्ड एन्थाल्पी 0. का? अर्थ वरती एक्झिस्ट होतानाच ते N2 आणि H2 म्हणून एक्झिस्ट होतात, त्याला आपण काय फॉर्म बिम केलेला नाही, पण अमोनिया आपण फॉर्म करू शकतो. त्यातला बॉन्ड ब्रेक करून जॉईन केला, NH3, NH बॉन्ड फॉर्म केला. बॉन्ड फॉर्म होत असताना एनर्जी रिलीज झाली. सो ठीक आहे.
So the value and appropriate sign of enthalpy change is given on the right hand side of this reaction. म्हणजे इथं मी लिहिणार enthalpy of reaction right hand side ला. ही रिएक्शन आहे, ह्या रिएक्शनच्या राईट हँड साइडला मी त्याची स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन लिहिणार. काय लिहिणार? स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. The physical state of the reactants and product are specified by the letter. Yes, I have specified. कंपल्सरी द्यायलाच पाहिजे की तो सॉलिड स्टेट मध्ये आहे का गॅशियस स्टेट मध्ये. कारण सर्टनली जेव्हा तुम्ही डेल्टा एन फाइंड करताय ना, डेल्टा एन नंबर ऑफ मोल्स फाइंड करताय, ते नंबर ऑफ मोल्सच्या वेळी जर तो सॉलिड स्टेट मध्ये असेल किंवा लिक्विड स्टेट मध्ये असेल तर त्याचे नंबर ऑफ मोल्स आपण कन्सिडर करत नाही. फक्त गॅशियस स्टेट मध्ये असेल तरच नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करतो. फक्त गॅशियस स्टेट मध्ये असेल तरच नंबर ऑफ मोल्स काय कन्सिडर करत असतो. So next बघा. The given value of delta H naught R assumes that the reaction occurs in a given direction. म्हणजे आता ही N2 plus 3H2. N2 plus 3H2 gives 2NH3. च्या डिरेक्शनची एन्थाल्पी ऑफ रिएक्शन एवढी आहे. ह्याला जर मी रिव्हर्स केलं, काय केलं? रिव्हर्स म्हणजे काय असणार आहे? उलट म्हणजे काय? 2NH3. 2NH3 gaseous gives what? N2 gaseous plus what? 3H2 gaseous दिलं. माझी एन्थाल्पी ऑफ रिएक्शन सेम राहणार, फक्त साइन काय होणार आहे? चेंज, नेगेटिव्ह येणार. समजतंय का? रिव्हर्स केली परत राईट हँड साइडलाच लिहिणार मी, पण फक्त प्लसची साइन काय येणार आहे तर मायनस. प्लसची साइन काय येणार आहे? मायनस. बघ कसं लक्षात आलंय, बघ काय लक्षात आलंय बघ. So the given value of delta H naught R assumes that the reaction occurs in the given direction. Delta H naught for the reverse reaction, ह्याच्या उलटा रिएक्शनला delta H naught for reverse reaction is equal in magnitude but opposite in sign. Equal in magnitude but opposite in sign to that of forward reaction. So exothermic reaction on reversal becomes endothermic and vice versa. म्हणजे जर फॉरवर्ड रिएक्शन एक्झोथर्मिक आहे तर बॅकवर्ड रिएक्शन काय असणार आहे? एंडोथर्मिक. फॉरवर्ड रिएक्शनची व्हॅल्यू -17.3 किलोजूल होती, तर बॅकवर्ड रिएक्शनची व्हॅल्यू काय होणार आहे? +17.3. फॉरवर्ड रिएक्शन एक्झोथर्मिक होती तर बॅकवर्ड रिएक्शन काय असणार आहे? तर एंडोथर्मिक असणार आहे. फॉरवर्ड रिएक्शन एक्झोथर्मिक असेल तर बॅकवर्ड रिएक्शन काय असणार आहे? तर एंडोथर्मिक असणार आहे. बघा, when the coefficient indicating the number of moles of all the substance in a thermochemical equations are multiplied or divided by certain numerical factor, तर मला एन्थाल्पी ऑफ रिएक्शनला पण मल्टिप्लाय करायला लागणार. इथं बघा, हा CH4 plus 2O2 plus CO2 plus H2 हा इक्वेशन आहे. ठीक आहे, ह्याचं एन्थाल्पी ऑफ रिएक्शन दिले -890 किलोजूल. जर मी ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय बाय काय केलं? ह्या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय बाय काय केलं? 2. तर मी त्याच्या एन्थाल्पीला पण मल्टिप्लाय बाय 2 करणार, कारण एन्थाल्पी ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. एन्थाल्पी कसली प्रॉपर्टी आहे? रुद्र, एन्थाल्पी कसली प्रॉपर्टी आहे? एक्सटेन्सिव्ह. क्वांटिटी चेंज झाली तर एन्थाल्पी पण काय होणार आहे? चेंज. जर मी ह्या पूर्ण इक्वेशनला डिवाइड बाय काय केलं? 4 केलं, तर मी माझ्या एन्थाल्पीला पण डिवाइड बाय काय करणार आहे? तर 4. समजतंय? येस ऑर नो? आता स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन हे जरा ऐकून घ्या प्लीज इथं ऐकून घ्या. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन आणि एन्थाल्पी ऑफ कंबशन. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे 1 मोल ऑफ सबस्टन्स फॉर्म होण्यासाठी जी काही एन्थाल्पी रिलीज झाली, मी काय म्हटली? रिलीज झाली म्हटलं. कारण एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनच्या वेळी बॉन्ड फॉर्म होतात ना, बॉन्ड फॉर्मेशनला हीट रिलीज होते. बॉन्ड फॉर्मेशनला हीट रिलीज होते आणि बॉन्ड ब्रेकिंगला हीट ऍब्झॉर्ब होत असते. बॉन्ड ब्रेकिंग इज अ एंडोथर्मिक प्रोसेस अँड बॉन्ड मेकिंग इज अन एक्झोथर्मिक प्रोसेस. सो इथं बघा, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन 1 मोल ऑफ H2O फॉर्म केलाय मी. काय फॉर्म केलाय? 1 मोल ऑफ H2O कोणत्या स्टेटमध्ये? लिक्विड स्टेटमध्ये. त्याची एन्थाल्पी -286 किलोजूल आहे. म्हणजे OH बॉन्ड काय झाला तर फॉर्म झाला. इथं for the reaction where 1 mole of liquid water in standard state is formed from H2 and O2 in their standard state, the enthalpy change for the reaction would be standard enthalpy of formation and that is -286 kilojoule per mole. Standard states मध्ये आहेत
स्टँडर्ड कंडिशन आहे 298 केल्विन आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. त्यावेळी जे काही फॉर्मेशन झालं त्याला एन्थाल्पी ऑफ, हे डेफिनेशन पाठ करायची. The standard enthalpy of formation of a compound is the enthalpy change that is accompanied a reaction in which 1 mole of pure compound in a standard state is formed from its element in their standard states. Elements पासून फॉर्म झाला. परत बघा, जो काय फॉर्म झाला तो एलिमेंट H2 गॅशियस स्टेट मध्ये होता आणि हा फोटो गॅशियस स्टेट मध्ये होता. अजून एक एक्झाम्पल सांगते. कार्बन कोणत्या स्टेट मध्ये आहे? कार्बन कोणत्या स्टेट मध्ये आहे? सॉलिड. आणि H2 कोणत्या स्टेट मध्ये आहे? तर गॅशियस. आणि मी 2H2 घेतलं कारण मला मिथेन फॉर्म करायचंय, CH4 गॅशियस. आणि ह्याला फॉर्म होण्यासाठी जी काय लागली दॅट इज एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CH4. CH4 फॉर्म होण्यासाठी त्याच्या एलिमेंट्स पासून कार्बन सॉलिड स्टेट 0, H2 पण 0, जे काही एन्थाल्पी ऑफ रिएक्शन ह्याची जी असेल, समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट, ती काय असणार आहे? तर एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. ती काय असणार आहे? एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. सो फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ CH4 इथं दिलंय 1 मोल ऑफ CH4. आता स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ रिएक्शन, हे बघा, हे पॉइंट आणि हा पॉइंट सांगताना जरा लक्ष द्या प्लीज. ह्याच्या पुढे न्यूमरिकल्स आहेत. Standard enthalpy of reaction from standard enthalpies of formation. The standard enthalpy of formation of compounds are used to determine the standard enthalpies of reaction. म्हणजे काय? इकडे बघा, मला ह्याची एन्थाल्पी माहित आहे, ह्याची एन्थाल्पी माहित आहे, ह्याची एन्थाल्पी माहित आहे. फॉर्मेशन, ह्याची एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन माहित आहे, ह्याची एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन माहित आहे, ह्याची एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन माहित आहे. तर मी एन्थाल्पी ऑफ रिएक्शन कसं फाइंड करणार आहे? समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट. तुम्ही म्हटलात की O2 चा घेतला नाही मॅडम, O2 चा एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन 0. O2 चा एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन काय असणार आहे? 0. पहिला. बरं, नेक्स्ट बघा, कॅल्क्युलेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्शन्स फ्रॉम एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कंपाउंड आर बेस्ड ऑन द फॉलोइंग कंडिशन. काय? स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ एलिमेंट इज 0, H2 0, Cl2 0, carbon 0. Standard enthalpy of formation of compound is equal to standard enthalpy of formation. Standard enthalpy of formation of compound is equal to its standard enthalpies. म्हणजे जो काही तुमचा enthalpy of formation आहे तेच enthalpy of compound आहे. Enthalpy of formation म्हणजेच enthalpy of compound आहे. नेक्स्ट कन्सिडर ही रिएक्शन AA plus BB gives CC plus DD. हे बघितले आपण. फक्त स्टँडर्ड कंडिशन. स्टँडर्ड कंडिशन टेम्परेचर 298 केल्विन आहे, प्रेशर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे आणि स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन इज इक्वल्स टू समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ काय असणार आहे? तर रिएक्ट. परत एकदा बघा, मी जे स्टार्टिंगला सांगितले तीच स्टेटमेंट परत आहे. एन्थाल्पी ऑफ रिएक्शन इज समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्ट मध्ये जे काही एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन होती कार्बन डायऑक्साइडची H2O ची ती ऍड केली मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ काय असणार आहे? तर रिएक्ट. एन्थाल्पी ऑफ कंबशन. एन्थाल्पी ऑफ कंबशन म्हणजे कोणताही सबस्टन्स 1 मोल घ्या, कोणताही सबस्टन्स, त्याला बर्न करा. मग त्याला बर्न करण्यासाठी किती ऑक्सिजन लागू देत? त्याला बर्न करण्यासाठी किती ऑक्सिजन? पण तो 1 मोल ऑफ सबस्टन्स बर्न करण्यासाठी जी काही एन्थाल्पी रिलीज झाली that is enthalpy of combustion. That is what? That is enthalpy of combustion. हे सगळं वापरायचं आपण हेज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशनला. ह्याच्या पुढचे जे न्यूमरिकल्स आहेत हे खूप इंटरेस्टिंग आहेत, छटछुट नाही. हे सगळे रूल्स वापरायचे आहेत तिथे. हे बघा, इन द अबाव रिएक्शन द स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज ऑफ ऑक्सिडेशन इज -1300 किलोजूल. And the standard enthalpy of combustion of C2H4. हे बघा, standard enthalpy of combustion of a substance is standard enthalpy change accompanying a reaction in which 1 mole of substance in standard state. 1 मोल ऑफ सबस्टन्स त्याच्या स्टँडर्ड स्टेटला कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो. तुम्ही बघा, इथे बघा, हा CH4 गॅशियस आहे, ह्याला 2 मोल ऑफ ऑक्सिजन लागतात. 2O2 इन द गॅशियस स्टेट इज इक्वल्स टू CO2 इन द गॅशियस स्टेट येते प्लस 2H2O इन द काय येते? तर लिक्विड स्टेट. बाळांनो, 1 मोल ऑफ सबस्टन्स
कम्प्लिटली ऑक्सिडाइज होण्यासाठी जी काय एन्थाल्पी चेंज झाली at standard temperature and pressure is called as enthalpy of combustion. काय फाइंड करतो आपण ह्याला? मग ही enthalpy of combustion कसं फाइंड करणार आहे? Enthalpy of formation of CO2 plus enthalpy of formation of H2O minus enthalpy of formation of CH4 plus enthalpy of formation of O2. O2 चं enthalpy 0 असते. समजतंय? ठीक आहे. इथपर्यंत समजलं? बॉन्ड एन्थाल्पी उद्या बघूया. उद्या म्हणजे पुढच्या